हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सायन्स बाय शहा सर या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, महा TET 2026 ही एकदम एक दिवसावर येऊन थांबलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे काही प्रश्न आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये जे काही प्रश्न असतील ते शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला, आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पहा, आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली सोडलेल्या चेंडूचा 5 सेकंदानंतरचा वेग किती होईल? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी की आपण एका उंच बिल्डिंगवर गेलेलो आहे आणि तिथून आपण काय केलेलं आहे, चेंडू खाली फेकलेला आहे, सोडलेला आहे, बरोबर आहे. तर तो 5 सेकंदानंतर त्याचा वेग किती होईल? वरून सोडत आहोत आपण त्या चेंडूला आणि तो काय होईल, 5 सेकंदानंतर त्याचा स्पीड किती होईल हे त्यांनी आपल्याला विचारलं. वेग म्हणजे वेलॉसिटी विचारली. तर पहा, आपल्याला टाइम दिला विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी लक्षात ठेवा टाइम किती दिला आपल्याला, 5 सेकंद, बरोबर. 5 सेकंद टाइम दिला. मला सांगा, पहिले तो जो चेंडू होता तो गच्चीवर थांबून होता, रेस्टवर होता, म्हणजे त्याची इनिशियल वेलॉसिटी किती होती? आधीची वेलॉसिटी किती होती? 0 होती. बरं, मला सांगा, एक फॉर्म्युला आहे तुम्हाला माहित असेल, v = u + at. ऐकलं असेल तुम्ही या फॉर्म्युल्याबद्दल. 3 फॉर्म्युले आहेत, v + u + at. दुसरा आहे काय, s = ut + ½ of at². आणि तिसरा काय आहे, v² = u² + twice s. बरोबर आहे. असे 3 फॉर्म्युले आहेत. तर त्यापैकी हा एक फॉर्म्युला आहे. आता मला सांगा, तुम्हाला काय काय देऊन आहे, तुम्हाला देऊन काय आहे याच्यामधलं गिवन आहे तुम्हाला u, राईट. u देऊन आहे आणि अजून काय देऊन आहे, टाइम देऊन आहे. बरं, u देऊन आहे आणि टाइम देऊन आहे. तुम्हाला अजून काय माहित असायला पाहिजे होता, a. तेव्हा तुम्ही काय काढू शकले असते, v. पण तुमच्याजवळ a आहे का? नाही. पण एक अजून विचार करा, गच्चीवरून तो खाली येत आहे ना, म्हणजे आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला g समजू शकतो. कळालं का नाही? आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला इथे g समजू शकतो. म्हणजे मी याला लिहू शकतो u + gt असं लिहू शकतो. मग मला सांगा, याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करतो मी. u ची व्हॅल्यू किती? 0. g ची व्हॅल्यू किती असते सर्वांनाच माहिती आहे, 9.8 गुणिला किती, 5. आता 9.8 × 5 डायरेक्ट करायचं. 9.8 × 5 जर मी याला व्यवस्थितपणे सोडवलं तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर जे येते ते येते 49. किती येते? 49 मीटर पर सेकंद. तर विद्यार्थी मित्रांनो, ही वेलॉसिटी निघाली किती? 49. कळालं सर्वांना? अतिशय चांगला प्रश्न होता. दुसरा फॉर्म्युला काय होता तुम्हाला सांगितलं होतं मी, s = काय असतं, ut + ½ of at², बरोबर. हा एक. आणि तिसरा कोणता होता, v² = u² + twice as. असे 3 फॉर्म्युले आहेत. तिन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. हा एक, राईट, हा दुसरा आणि हा तिसरा. या 3 फॉर्म्युल्यांचा उपयोग करून आपण वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते सोडवू शकतो. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे चला. समजलं सर्वांना? याच्यात काही अडचण आहे? चला पुढच्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती ग्रंथी अंतःस्रावी म्हणजेच एंडोक्राइन आणि बहिःस्रावी म्हणजे एक्झोक्राइन अशा दोन्ही प्रकारची आहे? अतिशय चांगला प्रश्न विचारला. म्हणजे त्याने आपल्याला अशी ग्लँड विचारली जी एक्झोक्राइन म्हणून सुद्धा काम करते आणि एंडोक्राइन म्हणून सुद्धा काम करते, बरोबर. तर या चौघांचं पाहू आपण. पिट्युटरी ग्रंथी. विद्यार्थी मित्रांनो, पिट्युटरी ग्रंथी जी आहे ती एंडोक्राइन ग्लँड आहे. कळालं? ती हॉर्मोन सिक्रेट करते. त्यानंतर थायरॉइड ग्रंथी सुद्धा एक काय आहे, बोला, एंडोक्राइन ग्लँड आहे. त्यानंतर स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज. आणि पॅनक्रियाज हे एकमात्र कसं आहे, बोला, एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन म्हणून दोन्ही म्हणून काम करणारी ग्लँड आहे. कोणती? पॅनक्रियाज. आता पहा, लक्ष द्या सर्वांनी. पॅनक्रियाजचे 2 पार्ट होतात, ठीक आहे. 99% पार्ट जो असतो, 99% पार्ट आणि 1% पार्ट. 99% भाग पॅनक्रियाजचा हा एक्झोक्राइन असतो आणि 1% फक्त 1% भाग हा कसा असतो, एंडोक्राइन असतो. कळालं? आता एंडोक्राइन ग्लँड कशाला म्हणायचं? एंडोक्राइन ग्लँड म्हणजे जिला डक्ट नसते, डक्टलेस ग्लँड.
बरोबर आहे, डक्टलेस ग्लँड, जिला डक्ट नसते म्हणजे कोणतीही पाईपलाईन नसते तिला, कळालं. आणि एक्झोक्राईन ग्लँड म्हणजे काय, जिला डक्ट असते, हॅव डक्ट, जिला काय असते, डक्ट असते, कळालं. म्हणजे हे दोन्ही प्रकारे काम करते कोण, पॅनक्रियाज. आता ह्याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया, पहा लक्षात द्या सर्वांनी. विद्यार्थी मित्रांनो, जो एंडोक्राईन पार्ट असतो, एंडोक्राईन ग्लँड असते, बरोबर आहे. एंडोक्राईन ग्लँड काय सिक्रेट करते, हॉर्मोन. लक्षात ठेवायचं सर्वांनी, संप्रेरके, संप्रेरके स्त्रवित करतात कोण, एंडोक्राईन ग्लँड्स. त्यांना काय नसते, डक्ट नसते. एक्झोक्राईन ग्लँड्सला काय असतात, डक्ट असतात, कळालं. आता लक्षात द्या, कुणी जर का विचारलं आपल्याला की एक्झोक्राईन, हे बघा इथे एक्झोक्राईन आहे, आपल्या बॉडीमध्ये एक्झोक्राईन ग्लँड सुद्धा असतात की नाही, आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या एक्झोक्राईन ग्लँडची एखादं एक्झाम्पल सांगा. कोणी म्हटलं तर म्हणायचं आपल्या बॉडीमधली सर्वात मोठी ग्लँड जी असते, लिव्हर. लिव्हर हे एकमात्र काय आहे, एक्झोक्राईन ग्लँड आहे. एकमात्र नाही म्हणू शकत आपण, पण एक सर्वात मोठी ग्लँड जी आहे आपल्या बॉडीमधली लिव्हर, ती एक्झोक्राईनच ग्लँड आहे. म्हणजे लिव्हर काय सिक्रेट करते, लिव्हर सिक्रेट करते एन्झाईम. लक्षात ठेवायचं, एक्झोक्राईन ग्लँड्स ह्या एन्झाईम सिक्रेट करतात आणि एंडोक्राईन ग्लँड जे असतात त्या हॉर्मोन सिक्रेट करतात. त्यापैकी ही होती कोणती, पॅनक्रियाज. पॅनक्रियाज मध्ये 4 प्रकारच्या सेल असतात, अल्फा, बरोबर, त्यानंतर बीटा, त्यानंतर नंबर 3 असतो डेल्टा, आणि नंतर नंबर 4 असते पीपी सेल. असे 4 वेगवेगळ्या प्रकारचे सेल असतात. कशामध्ये, एंडोक्राईन ग्लँड, कोणती, पॅनक्रियाचा एंडोक्राईन पार्ट मध्ये, बरोबर आहे. त्यापैकी जो अल्फा पार्ट असतो का, हा एक हॉर्मोन सिक्रेट करतो, त्याचं नाव आहे ग्लुकॅगॉन, ग्लुकॅगॉन, बरोबर. आणि बीटा सेल जो आहे तो महत्वाचा एक हॉर्मोन सिक्रेट करते, त्याचं नाव आहे इन्सुलिन. लक्षात ठेवा, प्रश्न हा पण विचारू शकते, पॅनक्रियाच्या कोणत्या सेल इन्सुलिन नावाचा हॉर्मोन सिक्रेट करतात, तर म्हणायचं कोणतं, बीटा सेल. नंतर हे जे डेल्टा सेल आहे, हे एक हॉर्मोन सिक्रेट करते, त्याचं नाव आहे सोमॅटोस्टॅटिन, सोमॅटोस्टॅटिन. आणि पीपी सेल जे आहे ते पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड, पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड नावाचा एक हॉर्मोन सिक्रेट करतात, पॉलिपेप्टाइड हा हॉर्मोन ते सिक्रेट करतात, कळालं सर्वांना. आता हा इन्सुलिन जे आहे, जर इन्सुलिनची कमतरता झाली, कमतरता आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनची काय झाली, कमतरता झाली, तर आपल्याला मधुमेह होऊ शकतो, मधुमेह, कळालं, मधुमेह, याला आपण काय म्हणतो, डायबिटीज. आता डायबिटीज मेलिटस म्हणतात बरं याला, मेलिटस म्हणजे मधुमेह, आणि आपण याला गावरानी भाषेमध्ये शुगर म्हणतो. सगळ्यांनी पाहिलं असेल, शुगर वाढली याची, शुगर कमी झाली म्हणतात की नाही. तर शुगर म्हणजे नेमकं काय राहते, मधुमेह, आणि ते कमतरतेमुळे होते, कोणत्या हॉर्मोनच्या, इन्सुलिन. इन्सुलिन हा हॉर्मोन कोण सिक्रेट करतो, बीटा सेल. कोणाचे बीटा सेल, बोला कोणाचे बीटा सेल, तर पॅनक्रियासचे, बरोबर आहे. अजून आपल्या बॉडीमध्ये कोणकोणते काय असतात, एंडोक्राईन ग्लँड असतात, ते पाहूया आपण. पहा, लक्ष द्या सर्वांनी. नंबर 1 आपल्या बॉडीमध्ये आहे पिट्युटरी ग्रंथी, बरोबर आहे. पिट्युटरी ग्रंथीचे हॉर्मोन सांगतो तुम्हाला, लक्षात द्या. पिट्युटरी ग्रंथीचे एक आहे एसएच, एसएच म्हणण्याच्या ऐवजी जीएच, ग्रोथ हॉर्मोन, याचं काम आहे ग्रोथ करणं. त्यानंतर दुसरा हॉर्मोन आहे टीएसएच, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. हा थायरॉइड ग्लँडला जाऊन स्टिम्युलेट करतो आणि थायरॉइड ग्लँडला म्हणतो की तू T3 T4 असे हॉर्मोन्स निर्माण कर. त्यानंतर अजून एक हॉर्मोन सिक्रेट करतो हा, त्याचं नाव आहे FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. हा स्त्रियांमध्ये फॉलिकल बनवतो, ग्राफियन फॉलिकल निर्माण करतो, आणि पुरुषांमध्ये हा स्पर्म बनवण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा मदत करतो. नंतर नेक्स्ट हॉर्मोन आहे LH, ल्युटिनायझिंग हॉर्मोन. ल्युटिनायझिंग हॉर्मोन हा रिस्पॉन्सिबल आहे फॉर द प्रोसेस ऑफ ओव्ह्युलेशन. स्त्रियांमध्ये जी ओव्ह्युलेशन नामची प्रोसेस होते ती कोणत्या हॉर्मोनमुळे होते, LH मुळे होते, कळालं सर्वांना. आणि आपल्या बॉडीमध्ये, पुरुषांच्या बॉडीमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस जी प्रोसेस होते ती LHच्या प्रोसेस, LH मुळे होते. त्यानंतर लक्षात ठेवा अजून एक हॉर्मोन आहे प्रोलॅक्टिन, प्रोलॅक्टिन हा सुद्धा हॉर्मोन सिक्रेट करते पिट्युटरी ग्लँड. प्रोलॅक्टिनचं काम काय असतं, जेव्हा बाळ बाहेर आला आईच्या पोटातून त्यावेळेस त्या आईच्या स्तनामधून दूध निर्माण करणं, स्तनामध्ये दूध निर्माण करणं हे काम असतं कोणाचं, प्रोलॅक्टिनचं. त्यानंतर अजून एक हॉर्मोन आहे ऑक्सिटोसिन, ऑक्सिटोसिन नावाचा हॉर्मोन आहे. ऑक्सिटोसिन हॉर्मोन काय करतो, आता 9 महिने झालेत बाळाला, आता त्याचा बाहेर यायचा वेळ झाला, त्यावेळेस जे कळा येतात म्हणतात बघा, ते कळा जे असतात त्याला म्हणतो आपण पार्च्युरेशन.
ते पार्च्युरेशनच्या वेळेस जे युटेरस कॉन्ट्रॅक्ट होत असते ती या हॉर्मोनमुळे होत असते, ऑक्सिटोसिन. ठीक आहे, पेरिस्टाल्सिस मुवमेंट दाखवतो हा. त्यानंतर कोणता आहे, एडीएच, अँटी डायुरेटिक हॉर्मोन. आपल्या बॉडीमध्ये जे पाण्याचं आणि सॉल्टचं जे बॅलन्स बनवून राहतं का, ऑस्मो रेग्युलेशन म्हणतो आपण त्याला, होमिओस्टॅसिस म्हणतो, हे सर्व या हॉर्मोनमुळे होतं. अँटी डायुरेटिक हॉर्मोन, यालाच व्हॅसोप्रेसिन सुद्धा म्हणतात. हा जो आहे वॉटर कन्झर्वेशनचं काम करतो. आपल्या बॉडीमध्ये पाणी व्यवस्थित वाचून राहिलं पाहिजे याचा प्रयत्न कोण करत असतो, ईडीएच करत असतो. हे सर्व हॉर्मोन कोणाचे आहेत, पिट्युटरी ग्रंथीचे आहेत. त्यानंतर दुसरं सांगू अजून महत्वाचं, तर पुरुषांचा महत्वाचा हॉर्मोन कोणता, टेस्टोस्टेरॉन. बरोबर. स्त्रियांमध्ये महत्वाचे हॉर्मोन कोणते कोणते, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आता इस्ट्रोजन कशाला म्हणायचं, इस्ट्रोजन इज रिस्पॉन्सिबल फॉर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन फिमेल. स्त्रियांमध्ये जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स दिसतात ते कशामुळे दिसतात, इस्ट्रोजनमुळे. आणि प्रोजेस्टेरॉनला प्रेग्नन्सी हॉर्मोन म्हणतात. जे बाळ 9 महिने आईच्या पोटात राहतं ते कोणत्या हॉर्मोनमुळे राहतं, प्रोजेस्टेरॉनमुळे. जर या हॉर्मोनची कमतरता झाली तर मिसकॅरेज होते. कळलं. चला सर्वांनी लक्षात ठेवा. टेस्टोस्टेरॉन हा हॉर्मोन पुरुषांच्या बॉडीमध्ये राहतो आणि हा रिस्पॉन्सिबल असतो पुरुषांमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर, जसे की मिशा, दाढी येणं, शोल्डर मसल्स ग्रोथ होणं. कळलं. आवाज जो आहे तो रफ होणं, हे जे आहेत ते सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत कशामधले, पुरुषांमधले. कळलं. हे सगळं कशाबद्दल होतं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. हे सर्व होतं एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन ग्लँड बद्दल. कळलं. अशा अजूनही आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या ग्लँड्स आहेत. ॲड्रिनल ग्लँड आहे. ॲड्रिनल ग्लँड ही कुठं राहते, तर लक्षात ठेवायचं किडनीच्या वर राहते. किडनीच्या वर कोणती ग्रंथी राहते, तर म्हणायचं ॲड्रिनल ग्लँड. ॲड्रिनल ग्लँड कुठं राहते, ॲड्रिनल ग्लँड राहते किडनीच्या वर. 2 किडन्या आहे आपल्याला, तर दोन्ही किडन्याच्या वर जे 2 ट्रँग्युलर शेपचे ग्लँड्स राहतात त्यांना म्हणतो आपण ॲड्रिनल ग्लँड. मग त्यांचे वेगवेगळे हॉर्मोन्स राहतात. तुम्हाला माहित आहे 3F, फ्लाईट म्हणजे आपण जेव्हा उडान घेत असू, फ्राईट जेव्हा आपल्याला भीती वाटत असेल, आणि फाईट जेव्हा आपण झगडे करत असू, त्यावेळेस आपल्या हार्टबीट जे आहेत ते फास्ट होतात, आपल्याला घाम येतो. बरोबर आहे. हे सर्व कोणामुळे होते, तर या ॲड्रिनल ग्लँडच्या हॉर्मोनमुळे होते, ज्याला आपण ॲड्रिनॅलिन म्हणतो. ॲड्रिनॅलिन नावाचा हॉर्मोन जो आहे तो कोणाचा आहे, ॲड्रिनल ग्लँडचा आहे. आणि त्याच्यामुळे त्याला आपण 3F हॉर्मोन सुद्धा म्हणतो. तो आपल्याला त्या 3 प्रोसेसच्या वेळेस आपल्या बॉडीमध्ये निर्माण होतो, फ्लाईट, फ्राईट आणि फाईट. भांडणं करा किंवा उडा किंवा मग भीती वाटली तुम्हाला, तर तुमच्या बॉडीमध्ये ॲड्रिनॅलिन रिलीज होतो. त्यामुळे तुमच्या हृदयाची जी गती आहे ती वाढते, हार्टबीट वाढतात. कळालं. अजूनही वेगवेगळे ग्लँड्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. सगळ्या ग्लँड्स पाहून जायचा आणि त्यांच्यावरचे हॉर्मोन्स, त्यांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या बिमाऱ्या ह्या सुद्धा पाहून चालत. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, MgSO4.7H2O हे रासायनिक सूत्रचे आहे. अतिशय चांगला प्रश्न विचारला की MgSO4 जो आहे .7H2O हा फॉर्म्युला कशाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो फॉर्म्युला आहे हा आहे इप्सम सॉल्टचा. कशाचा, इप्सम सॉल्टचा फॉर्म्युला आहे. लक्षात ठेवा MgSO4.7H2O. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं थांबायचं नाही. आपल्याला आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये जेवढे काही केमिकल फॉर्म्युले असतील ना, ते केमिकल फॉर्म्युले आणि त्यांचे नाव सगळं तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे मी. पहा इथे पहिले हे 4 ऑप्शन जे आहेत तेच पाहून घेऊ. पहिले आपण ॲलमचा फॉर्म्युला पहा, K2SO4.Al2SO4/3.24H2O हे फॉर्म्युला आहे तुरटीचा. याला ॲलम म्हणतो आपण. काय म्हणतो, ॲलम. ठीक आहे. पोटॅशियम सल्फेट, ॲल्युमिनियम सल्फेट आणि हायड्रेट राहते. त्यानंतर जिप्समचा कोणी फॉर्म्युला विचारला तर म्हणायचं CaSO4.2H2O हा फॉर्म्युला झाला कोणाचा, जिप्समचा. नंतर हा सोडा, सपोज आपण याला धुण्याचा सोडा पकडू, धुण्याचा सोडा. हा जर धुण्याचा सोडा असेल त्याचा फॉर्म्युला काय असतो, Na2CO3.10H2O. विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या फॉर्म्युल्यांमध्ये तुम्हाला एक वैशिष्ट्य दिसत असेल की या सगळ्यांमध्ये H2O दिसत आहे. पहा, म्हणजे हे सगळे जे आहेत
हे हायड्रेटेड कंपाऊंड आहेत. कोणते कंपाऊंड आहेत? हायड्रेटेड. आणि हायड्रेटेड कंपाऊंड मध्ये वॉटर मॉलिक्यूल असतो. दुसरे कोणते कंपाऊंड असतात मग? ते अमॉर्फस कंपाऊंड असतात. अमॉर्फस म्हणजे ज्यांच्यामध्ये पाण्याचा एक थेंबही नसतो, कळालं, त्यांना अमॉर्फस म्हणायचं. आणि ज्यांच्यामध्ये पाणी असतं, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असतं, त्यांना आपण हायड्रेटेड कंपाऊंड म्हणतो. कळालं सर्वांना? आता पुढचे अजून एक काही केमिकल फॉर्म्युले सांगायचे आहेत तुम्हाला, सर्वांनी लक्ष द्या. आता इथे आपल्याला ॲलम झालं, तुरटी झाली, एक धुण्याचा सोडा झाला. आता इकडे बघा, खाण्याचा सोडा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा म्हणू आपण त्याला, बेकिंग सोडा. बेकिंग सोड्याचा फॉर्म्युला काय आहे? NaHCO3. याचं नाव काय? सोडियम बायकार्बोनेट. बायकार्बोनेट हे याचं नाव आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नंबर 1. नंबर 2, कोणी विचारलं मिल्क ऑफ मॅग्नेशिया, मिल्क ऑफ मॅग्नेशिया हे विचारलं. मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा फॉर्म्युला सांगा. म्हणायचं MgOH/2. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हा काय म्हणून वापरला जातो? इट इज यूज ॲज अँटासिड. काय म्हणून वापरला जातो? अँटासिड. अँटासिड कशाला म्हणतात? जो ऍसिडिटी कमी करतो. ऍसिडिटी काय करतो? कमी करतो. जो आपली ऍसिडिटी कमी करतो, जळजळ होते पोटामध्ये, ती कमी करणारा जो पदार्थ आहे त्याला आपण काय म्हणतो? मिल्क ऑफ मॅग्नेशिया. हा पण वापरतात बरं. हा, अजून एक दुसरं महत्व सांगतो तुम्हाला. हे जे बेकिंग सोडा आहे ना, हे कधी वापरतात? जर तुम्हाला हनीबी चावली, हनीबी चावली तर जळजळ होते, त्या जागी बेकिंग सोडा लावायचा. काय असतं माहितीये का? हनीबी जी असते आपल्या बॉडीमध्ये फॉर्मिक ऍसिड सोडते. काय सोडते? फॉर्मिक ऍसिड. ठीक आहे, लक्षात ठेवा ते सुद्धा. फॉर्मिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिडचा फॉर्म्युला काय असतो? HCOOH. आणि कशामध्ये असते? अँड बाईट. मुंगीट असते का आपल्याला? त्याच्यामध्ये फॉर्मिक ऍसिड असते. कळालं? नंबर 3 झालं. नंबर 4 अजून काय? ब्ल्यू विट्रिऑल. ब्ल्यू विट्रिऑल. ब्ल्यू विट्रिऑलचा फॉर्म्युला काय? कोणी विचारला तर म्हणायचं CuSO4.5H2O. कळालं? त्याला आपण ब्ल्यू विट्रिऑल म्हणतो. दुसरं नाव आहे कॉपर सल्फेट. नंतर नंबर 5 ग्रीन विट्रिऑल. ग्रीन विट्रिऑल. बोला, ग्रीन विट्रिऑल म्हणजे FeSO4.7H2O. ठीक आहे, कळालं सर्वांना? अजून महत्वाचा एक फॉर्म्युला आहे, सर्वांनी पाहिला असेल, ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला असतो CaOCl2. आणि याचं नाव काय आहे? कॅल्शियम. कॅल्शियम ऑक्झीक्लोराइड हे याचं नाव आहे. कोणाचं? बेकिंग ब्लिचिंग पावडरचं. कळालं? त्यानंतर कोणी म्हटलं स्लॅक लाईम, स्लॅक लाईम असा शब्द वापरला तर लक्षात ठेवायचं हा फॉर्म्युला आहे कोणाचा? CaOH/2 चा. कॅल्शियम हायड्रॉक्साईड याचं म्हणतात नाव याला. कळालं विद्यार्थी मित्रांनो? हे सगळे कंपाऊंड्स आहेत जे तुम्हाला मी सांगितले. अजून कोणते कंपाऊंड असेल तर मी पाहतो बघा. मला नाही वाटत की अजून कोणतंच कंपाऊंड राहिलेलं असेल म्हणून. कळालं? बाकी जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ते आपण समोर पाहूच अजून. तर हे सर्वांनी काय करायचं? स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा आपल्या नोटबुक मध्ये हे सगळं मेन्शन करून ठेवा. कळालं? चला पुढच्या स्लाइडवर जाऊ मग. चलो, पुढचा प्रश्न आहे बघा. मूलद्रव्यांचा अणु हा विद्युत दृष्ट्या कसा असतो? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. जो ऍटम असतो, अणु असतो, तो इलेक्ट्रिकली कसा असतो? तर लक्षात ठेवा, ऍटम किंवा मग जो अणु असतो तो विद्युत दृष्ट्या उदासीन असतो, न्यूट्रल असतो. उदासीन म्हणजे काय विचारलं काय त्यांनी? अणु म्हणजे काय? ऍटम. ऍटम हा विद्युत म्हणजे काय? इलेक्ट्रिकली. इलेक्ट्रिकली. ठीक आहे, इलेक्ट्रिकली कसा असतो? तर लक्षात ठेवा, इलेक्ट्रिकली तो उदासीन असतो, न्यूट्रल असतो. कसा असतो? न्यूट्रल. याचा आन्सर आलं न्यूट्रल. आता विद्यार्थी मित्रांनो याच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया आपण. पहा, लक्ष द्या. ऋण प्रभारित, धन प्रभारित, प्रवाही हे तर तुम्हाला माहित आहे. आता मी इथं जनरल तुम्हाला नॉलेज सांगतो. पहिले ऍटम. ऍटमच्या सेंटरला असते न्यूक्लियस. काय असतं? न्यूक्लियस. याच्या सराउंडिंगला जे असते याला म्हणतात न्यूक्लियस.
न्यूक्लियसच्या सराउंडिंगला जे असतात त्याला म्हणतात एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट, बरोबर आहे. या न्यूक्लियसच्या आतमध्ये नेहमी पॉझिटिव्ह चार्ज दाखवतात. का दाखवतात? कारण की न्यूक्लियसच्या आतमध्ये दोन पार्टिकल्स राहतात. एक राहतात प्रोटॉन्स, काय राहतात? प्रोटॉन्स, आणि दुसरे राहतात न्यूट्रॉन्स. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स हे कुठे राहतात? ऍटमच्या न्यूक्लियसच्या आतमध्ये राहतात. आणि या प्रोटॉन्सवर राहतो कोणता चार्ज? धनप्रभार. कोणता राहतो? धनप्रभारित राहतात. कोण? प्रोटॉन्स. आणि न्यूट्रॉन्स हे यांच्यावर कोणताही चार्ज नसतो, म्हणजे झिरो चार्ज असतो याच्यावर. हे न्यूट्रल असतात. न्यूट्रॉन्स आर न्यूट्रल. त्यानंतर हे मी जे एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट काढले यांच्यामध्ये असतात इलेक्ट्रॉन्स. काय असतात? हे काय आहेत? इलेक्ट्रॉन्स. लक्षात ठेवा सर्वांनी. आणि या इलेक्ट्रॉन्सवरच कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. निगेटिव्ह म्हणजे काय? हेच असतात ऋणप्रभारित. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स असतात हे फिरत असतात त्या शेलमध्ये. आपली पृथ्वी तुम्ही पाहिलं असेल, पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. तसे इलेक्ट्रॉन्स हे स्वतःभोवती फिरतात आणि न्यूक्लियसच्या सराउंडिंग मध्ये सुद्धा फिरत असतात. सर्वांना लक्षात ठेवायचं. अजून महत्वाची गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. एवढं कळालं सर्वांना? पहा पहिले कळालं. आता मला सांगा, हे अणू जो आहे तो विद्युत दृष्ट्या उदासीन का आहे बरं? कारण की याचं उत्तर जे आहे ते हे आहे की अणूमध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. नेहमी लक्षात ठेवायचं, जेवढे त्याच्यात प्रोटॉन असतील तेवढेच इलेक्ट्रॉन. म्हणून ऍटम हा कसा असतो? ऍटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. इलेक्ट्रिकली कसा असतो तो? न्यूट्रल असतो, उदासीन असतो. कळालं? आता महत्वाची गोष्ट अजून एक काय, तर या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांना मिळून न्यूक्लियॉन्स म्हणतात. काय म्हणतात? न्यूक्लियॉन्स यांना म्हणतात. अजून टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजे जेवढे प्रोटॉन्स असतील तेवढाच काय राहतो? ॲटॉमिक नंबर राहतो. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? अणुक्रमांक. अणुक्रमांक म्हणजे काय? एखाद्या ऍटम मध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या, पूर्ण प्रोटॉनची संख्या म्हणजे त्याचा काय? अणुक्रमांक. नंतर वस्तुमान. आता अणुवस्तुमान म्हणजे काय? ॲटॉमिक मासला आपण डिनोट करतो कशाने? ए ने. बरोबर आहे. आता ॲटॉमिक मास जे असते ए, हा कोणाबरोबर असतो? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांच्या बेरजे बरोबर असतो. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जर का आपण बेरीज केली तर आपण अणुवस्तुमान काढू शकतो कोणत्याही एलिमेंटचं. कळालं सर्वांना? हा, इथं तुम्हाला कळालं की ऍटम इलेक्ट्रिकल न्यूट्रल का असतो? कारण त्याच्यामध्ये जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच काय असतात? इलेक्ट्रॉन्स असतात. अजून एक महत्वाची गोष्ट सांगितलो की अणुचं जे पहिलं मॉडेल होतं ते दिलं होतं कोणी? जे थॉम्सननी. त्यानं सगळ्या गोष्टी चुकीच्या सांगल्या होत्या. त्याचं म्हणणं होतं की इलेक्ट्रॉन्स हे फसून राहतात. वॉटरमेलन मॉडेल म्हटलं होतं त्यांनी त्याला, बरोबर आहे. पण त्याने शेवटी एक सांगितलं होतं की जे ॲटम आहे ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. हे गोष्ट तो खरी सांगून गेला होता. कोण? जे थॉम्सन. कळालं सर्वांना? नंतर हे न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? चॅडविकने लावला. लक्षात ठेवा, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? जेम्स चॅडविकने लावला. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. समजलं सर्वांना हे? चला पुढे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, मानवी अंडपेशी म्हणजेच काय? ओहम मध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? अतिशय चांगला प्रश्न विचारला. आता मला सांगा, ओहम हे कोणाच्या बॉडीमध्ये राहते? स्त्रियांच्या बॉडीमध्ये राहते. बरोबर आहे, स्त्रियांच्या बॉडीमध्ये राहते. हे एक काय आहे? त्यांचं जेनेटिक मटेरियल आहे. बरोबर आहे, जेनेटिक मटेरियल म्हणून आपण त्याला. ते काय आहे? तर एक काय ओहरीमध्ये निर्माण होणारे एक अंग आहे. बरोबर आहे, ओहम. आणि हा ओहम जो असतो हा हॅप्लॉइड असतो. कसा असतो? हॅप्लॉइड असतो. ओहम निर्माण होतो कोणत्या प्रोसेसने? ओव्ह्युलेशनने. ओव्ह्युलेशनमुळे निर्माण होतो. ओव्ह्युलेशन मध्ये तो कशातून बाहेर पडतो? ग्राफियन फॉलिकल मधून बाहेर पडतो. बरोबर आहे की नाही? ग्राफियन फॉलिकल मधून तो बाहेर पडतो. कोण बाहेर पडतो? ओहम बाहेर पडतो. ओहम म्हणजेच काय? अंडपेशी बाहेर पडते. आता त्यांनी विचारलं, आता तुम्हाला माहित पाहिजे की तुमच्या बॉडीमध्ये कसे क्रोमोझोम असतात. पहा, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. जर पुरुष असेल, ठीक आहे, पुरुषांच्या बॉडीमध्ये टोटल क्रोमोझोम किती असतात?
46 क्रोमोझोम्स असतात. ठीक आहे. आणि स्त्रियांच्या शरीरामध्ये सुद्धा किती असतात? 46 क्रोमोझोमस असतात टोटल. 46 क्रोमोझोम म्हणा किंवा 23 पेअर म्हणा. आता या 46 मध्ये कसं असतं पहा, 44 जे असतात ते ऑटोसोम्स असतात, ज्याला आपण AA लिहितो, आणि एक जे असते ते असते XY पुरुषांमध्ये. आणि जर मी या 46 ला डिवाइड केलं स्त्रियांमधल्या, तर याच्यामधलं 44 जे आहेत ते ऑटोसोम्स असतात, आणि उरलेले XX हे काय असतात? सेक्स क्रोमोझोम यांच्यामध्ये आढळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे क्रोमोझोम आहेत, हे क्रोमोझोम, या क्रोमोझोमला दोन वेगळ्या हिस्स्यामध्ये डिवाइड करावं लागेल आपल्याला, X किंवा Y. मग मला सांगा, जर मी म्हटलं तुम्हाला की हे पुरुष जर का आणि स्त्रिया ह्या जर डिप्लॉइड असतील, यांच्या बॉडीमध्ये जे क्रोमोझोम आहेत ते 46 आहेत, तर यांचे जे हे असतील स्पर्म आणि ओव्हम असतील, यांच्यामध्ये यांची संख्या कशी राहील? हाफ राहील. बरोबर आहे. म्हणून लक्षात ठेवायचं की स्त्रियांमध्ये जे ओव्हम राहते, त्या ओव्हम मध्ये त्याची संख्या किती राहते? 23. आणि जो स्पर्म राहतो, त्या स्पर्म मध्ये सुद्धा क्रोमोझोमची संख्या किती राहते? 23. हे जेव्हा दोघं मिळतात का, तेव्हाच तर एक डिप्लॉइड व्यक्ती निर्माण होतो. कळालं? मग ती स्त्री राहू शकते आणि पुरुष राहू शकते. कळालं? इकडून 23 आणि इकडून 23, 46. मग 46 स्त्री पण असू शकते किंवा तो पुरुष सुद्धा असू शकतो. गुणसूत्रांबद्दल माहिती असू द्या. आणि एक अजून महत्वाची गोष्ट हे आहे की बाळ हे मुलगा किंवा मुलगी होईल हे पूर्णतः पुरुषावर डिपेंड करतं, स्त्रियांवर डिपेंड करत नाही. आईवर डिपेंड करणार नाही, पूर्णपणे बाबावर डिपेंड करतं. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. समजलं सर्वांना हे? आता पुढच्या प्रश्नाकडे चला. विद्यार्थी मित्रांनो, टणक कोळशापैकी सर्वाधिक गुणवत्ता असणारा कोळसा कोणता? आता त्यांनी म्हटलं कोल. टणक कोळसा म्हणजे कोल. ठीक आहे. कोल मध्ये सर्वात चांगला कोल कोणता आहे म्हणते त्यांचं म्हणणं आहे. अँथ्रासाइट आहे, बिटुमिनस आहे, पीट आहे का लिग्नाइट आहे? सर्वांनाच माहित आहे अँथ्रासाइट आहे. अँथ्रासाइट इज काय आहे? सर्वात चांगल्या उत्तम क्वालिटीचा कोळसा आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, कोल काय आहे? कोणी विचारलं व्हॉट इज कोल, तर म्हणायचं कोल इज अ अमॉर्फस फॉर्म ऑफ amorphous allotrope of what? कार्बन. कार्बनचा तो अस्फटिकीय रूप आहे. ठीक आहे. दोन रूप असतात कार्बनचे, स्फटिकीय आणि अस्फटिकीय. त्यापैकी हा कोणता आहे? अस्फटिकीय. कळलं? अमॉर्फस फॉर्म आहे कोणता? कोल. कोलवर एक प्रोसेस होते बरं, लक्षात ठेवा. त्या प्रोसेसचं नाव आहे डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन नावाची प्रोसेस कोणावर करतात? कोळशावर करतात. आणि डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन झाल्यानंतर आपल्याला काय मिळतो? कोक मिळतो. COKE, कोक. कोकला आपण म्हणतो प्युअर फॉर्म ऑफ कार्बन. काय म्हणतो? प्युअर फॉर्म. कोणाचा? कार्बनचा. प्युअर फॉर्म ऑफ कार्बन. अजून सोबत काय मिळतं? तर या कोक सोबत आपल्याला मिळतं कोल टार, कोल गॅस आणि अमोनिकल लिक्वियर हे सुद्धा आपल्याला मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, या चौघांबद्दल आपल्याला पाहायचं आहे. पहा पुढच्या स्लाइड कडे लक्ष द्या. अँथ्रासाइट जो असतो, अँथ्रासाइट मध्ये कार्बनचं प्रमाण जवळपास 95% असतं आणि पाण्याचं प्रमाण 0% असतं. म्हणून हा अँथ्रासाइट सर्वात उत्तम प्रतीचा काय आहे? कोळसा आहे. नंतर कोण येतो? बिटुमिनस मध्ये याचंच प्रमाण, कार्बनचं प्रमाण जे असतं ते 80 ते 95% पर्यंत असतं. कळलं? म्हणजे ऍज कम्पेअर टू अँथ्रासाइट हा बिटुमिनस थोडा कमी असतो. चांगल्याच क्वालिटीचा कोळसा आहे, पण अँथ्रासाइट पेक्षा थोडा कमी आहे. नंतर कोण येतं? लिग्नाइट. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, लिग्नाइट मध्ये कार्बनचं प्रमाण हे जवळपास 60 ते 80% राहतं. 60 ते 80%. आणि विद्यार्थी मित्रांनो शेवटचा आहे पीट जो असतो, याच्यामध्ये पीटमध्ये कार्बनचं प्रमाण
हे 60% कसं असतं, कमी असतं. 60%पेक्षाही कार्बन त्याच्यामध्ये कसा आहे, कमी आहे. कोणामध्ये, पीठ. म्हणून हा सगळ्यात बोगस क्वालिटीचा काय असतो, कोळसा असतो. म्हणून याच्यामध्ये सर्वात याच्यात काय असतं, पाण्याचं सुद्धा प्रमाण असतं. कशामध्ये, पीठमध्ये. म्हणून जेव्हा आपण याला जाळतो धूर निर्माण होतो. काय निर्माण होतो, धूर निर्माण होतो. कळालं. हा पूर्णपणे जळत नाही, याचं कम्प्लीट कंबशन होत नाही. कम्प्लीट कंबशन झालं तर CO2 निर्माण होतो. जर इनकम्प्लीट कंबशन कोणत्या वस्तूचं होत असेल तर कार्बन मोनॉक्साईड निर्माण होतो. आणि कार्बन मोनॉक्साईड हा अतिशय विषारी प्रकारचा गॅस आहे. लक्षात ठेवा, CO2 आणि CO या दोघांमध्ये फरक आहे. समजलं सर्वांना. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, इथॅनॉइक आम्ल म्हणजे इथॅनॉइक ऍसिड, इथेनॉल म्हणजे इथेनॉल बरोबर अभिक्रिया केल्यास कोणते संयुग तयार होते, तसेच या अभिक्रियेला काय म्हणतात. अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी म्हटलं इथॅनॉइक ऍसिड आहे, त्याची अभिक्रिया होत आहे इथेनॉल सोबत, तर काय निर्माण होईल आणि त्या रिॲक्शनला तुम्ही काय म्हणसाल, असं त्यांनी प्रश्न आपल्याला विचारला. याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो आहे इथिल इथॅनोएट, इथाइल इथॅनोएट. आणि याला म्हणतात एस्टरिफिकेशन रिॲक्शन, इस्टरिफिकेशन रिॲक्शन याला म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो हे पूर्ण कन्सेप्ट आपण पुढच्या स्लाइडवर समजून पाहूया. पहा, लक्ष द्या. इथॅनॉइक ऍसिड आहे विद्यार्थी मित्रांनो. इथॅनॉइक ऍसिड म्हणजे काय, CH3COOH यालाच म्हणतात इथॅनॉइक ऍसिड. इथॅनॉइक ऍसिड याचंच दुसरं नाव आहे ऍसिटिक ऍसिड, बरोबर आहे. आणि याची रिॲक्शन मी करत आहे इथेनॉल सोबत. इथेनॉलचा फॉर्म्युला C2H5OH, यालाच आपण इथेनॉल म्हणतो, दारू, बरोबर आहे. इथेनॉल सोबत होत आहे. या दोघांची अभिक्रिया झाल्यावर पाणी बाहेर पडते, H2O बाहेर पडते. विद्यार्थी मित्रांनो H2O कसा बाहेर पडते लक्षात ठेवा सर्वांनी, इकडे लक्ष द्या. पहा, इथलला हा OH आणि इथलला काय H, हे अशा प्रकारे बाहेर पडतात. कळालं. मग उरलं काय सांगा, इकडून उरला CH3COO उरला, बरोबर आहे इकडे. आणि इकडे काय उरला C2H5. या कंपाऊंडचं जे नाव आहे ना विद्यार्थी मित्रांनो तेच आहे इथिल इथॅनोएट. इथिल इथॅनोएट हे या कंपाऊंडचं नाव आहे. आणि हा इथिल इथॅनोएट एका प्रकारचा काय आहे, इस्टर आहे. काय आहे, इस्टर. म्हणून या अभिक्रियेला काय म्हणतात, इस्टरिफिकेशन म्हणतात. एस्टरिफिकेशन अभिक्रिया म्हणून याला म्हणतात. कारण की या अभिक्रियेच्या शेवटी काय भेटतो आपल्याला, इस्टर भेटतो. कळालं. अजून दुसरं महत्त्वाच्या काही गोष्टी सांगायच्या होत्या तुम्हाला मला या इथेनॉल बद्दल. सर्वांनी लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो, इथेनॉल बद्दल मला काही गोष्टी सांगायच्या. पहा, नंबर 1, इथेनॉल जो आहे एका विशिष्ट प्रकारची रिॲक्शन दाखवतो, त्याला आपण म्हणतो डिहायड्रेशन. कोणती रिॲक्शन दाखवतो, डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे काय, तर कोणत्याही कंपाऊंड मधून पाणी काढून फेकून देणे. काय काढून फेकणे, पाणी काढून फेकून देणे, त्यालाच आपण म्हणतो डिहायड्रेशन. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, C2H5OH हा आहे अल्कोहोल. या अल्कोहोलवर जर तुम्ही काय टाकला, H2SO4 टाकला. H2SO4 कोणता, तर कॉन्सन्ट्रेटेड. जर तुम्ही या इथेनॉलवर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकला 170 डिग्री सेल्सिअसवर, 170 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरवर टाकला, तर हा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इथं डिहायड्रेटिंग एजंट म्हणून काम करतो. काय म्हणून काम करतो, डिहायड्रेटिंग एजंट. डिहायड्रेटिंग एजंट कशाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, असा कंपाऊंड जो कोणत्याही कंपाऊंड मधून पाणी काढून फेकतो त्याला म्हणतात डिहायड्रेटिंग एजंट. तर इतर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जो आहे तो डिहायड्रेटिंग एजंट म्हणून काम करतो. लक्षात ठेवा. H2SO4 काय आहे, कोणी विचारलं तर म्हणायचं डिहायड्रेटिंग. डिहायड्रेटिंग काय आहे, तो एजंट आहे. कोण, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. हा जसा H2SO4 याच्यातला पाणी काढून फेकतो, आपल्याला उरतो काय विद्यार्थी मित्रांनो, CH2 डबल बॉन्ड CH2. आणि विद्यार्थी मित्रांनो यालाच आपण इथीन म्हणतो. काय म्हणतो, इथीन. इथीन म्हणजे एका प्रकारचं अल्किन आहे. काय आहे, अल्किन. तर या रिॲक्शनच्या शेवटी आपल्याला अल्किन मिळतं. अजून एक महत्वाची रिॲक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या,
नंबर 2, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन पाहायचं आहे आपल्याला. अल्कोहोल ऑक्सिडेशन ऑफ कोणाचं? अल्कोहोलचं. विद्यार्थी मित्रांनो, C2H5OH याची रिॲक्शन आपण 2 नेसंट ऑक्सिजन सोबत करत आहोत आणि एरोवर आपण KMnO4 लिहित आहोत. KMnO4. आता कोणी विचारलं एरोवर KMnO4 का लिहिलं, तर म्हणायचं KMnO4 हा एक स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. काय आहे? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे तो ऑक्सिडेशन घडवून आणणार आहे. कोण? KMnO4. या KMnO4 चा कलर जो राहतो जांभळा राहतो. याच्याऐवजी अजून दुसरा एक कंपाऊंड वापरू शकतो आपण. त्याचं नाव आहे K2Cr2O7 म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचं रूपांतर जे आहे या इथेनॉलचं रूपांतर डायरेक्टली कशामध्ये होते? CH3COOH म्हणजेच ऍसिडिक ऍसिड मध्ये होते. जर तुम्हाला कशापासून? इथेनॉल पासून ऍसिडिक ऍसिड बनवायचं असेल तर तुम्हाला त्याची रिॲक्शन करावी लागेल कोणासोबत? KMnO4 किंवा K2Cr2O7 सोबत. कळालं विद्यार्थी मित्रांनो? ही अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला अल्कोहोल बद्दल दिली आणि हिस्टरिफिकेशन रिॲक्शन बद्दल दिली. अजून एक महत्वाचं लक्षात ठेवा, अल्कोहोल जेव्हा पेट्रोल सोबत मिक्स केला जातो, अल्कोहोल प्लस पेट्रोल या दोघांना मिळून गॅसोहोल म्हणतात. गॅसोहोल. कळालं? हे सुद्धा महत्वाची इन्फॉर्मेशन होती. विद्यार्थी मित्रांनो, जे मी सांगत आहे मला असं वाटतं की तुम्हाला ते समजत असेल, उपयोगी वाटत असेल. जर उपयोगी वाटत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 220 वोल्ट 100 वॅट बल्बचा रोध किती? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी आपल्याला. आता बघा, काही लोकांना काय असतं की प्रश्न समजत नाही. बरोबर आहे? प्रश्नावरून मग विचारलं काय ते तरी कळत, म्हणजे रोध विचारला म्हणजे आर विचारलं एवढं तरी कळालं, पण दिलेलं काय हे समजत नाही. तर त्यांनी काय करायचं? त्यांची युनिट लक्षात ठेवायची. पहा, इथे व्ही दिसतंय. व्ही हे जे युनिट आहे विद्यार्थी मित्रांनो, याला वोल्ट म्हणतो आपण. काय म्हणतो? वोल्ट. व्ही म्हणजे काय? वोल्ट. आणि हे डब्ल्यू जे दिसतंय, डब्ल्यूचा अर्थ होतो वॅट. काय होतो? वॅट. वॅट हे युनिट आहे विद्यार्थी मित्रांनो कशाचं? पॉवरचं. कशाचं? पॉवरचं. आणि वोल्ट जे युनिट आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे पोटेन्शियल डिफरन्स. कळालं? आता त्यांनी आपल्याला पॉवर दिला, पॉवर आणि पोटेन्शियल डिफरन्स दिला. आपल्याला काय विचारला? रोध विचारला. रोध म्हणजे काय विचारलं? आर विचारलं. आरचं युनिट तुम्हाला माहित असलं पाहिजे. आरचं युनिट असते काय? ओहम. तर विद्यार्थी मित्रांनो, या दोघांमध्ये काय रिलेशन आहे ते पहिले आपण पाहून घेऊया. पहा, P इज इक्वल टू, नेहमी लक्षात ठेवा, P इज इक्वल टू असते V स्क्वेअर अपॉन R. हा फॉर्म्युला आहे याचा. तर V ची व्हॅल्यू किती आहे बोला? V ची व्हॅल्यू म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू किती आहे? 220. 220 चा काय आहे बोला? स्क्वेअर आहे. बरोबर आहे? 220 चा स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आर ची व्हॅल्यू किती आहे सांगा? आर दिलेला आपल्याला नाहीये, पण पॉवरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. मग आता आर वर पाठवा. आर इज इक्वल टू 220 चा स्क्वेअर डिवायडेड बाय पॉवर. पॉवरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे किती आहे? 100. लक्षात ठेवा, याला आपण 220 गुणेला 220 लिहू शकतो आणि भागेला किती लिहू शकतो? 100. हे शून्य कॅन्सल, हा शून्य आणि हा शून्य कॅन्सल. विद्यार्थी मित्रांनो, 22 ला जर 22 ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर येते 484. कळालं? तर आता हे उत्तर आलं 484. हे आलं रोध, आणि रोधचं युनिट जे असते ते असतं ओहम. काय असतं? OHM. याला आपण ओहम म्हणतो. कळालं सर्वांना? तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो काय आहे? 484 आहे. होता अतिशय सोपा प्रश्न. चला, याबद्दल अजून माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मी. चला लक्षात द्या सर्वांनी, पुढच्या स्लाइडवर लक्ष द्या. आता मी म्हटलं तुम्हाला पॉवरचं युनिट सांगितलं वॅट, पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट सांगितलं वोल्ट. अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत पहा. करंट जे असतं, करंटला विद्यार्थी मित्रांनो डिनोट करतात आय ने, आणि करंटचं जे युनिट असतं, युनिट ते असतं एम्पियर. एम्पियर त्याचं युनिट आहे. कळालं सर्वांना? आता जर मला अजून एक ओहम्स लॉ आपल्याला माहित असला पाहिजे. ओहम्स लॉ माहित असेल तर आपण त्या पॉवरच्या फॉर्म्युल्याला अजून वेगवेगळ्या कन्वर्ट करू शकतो. ओहम्स लॉ सांगतो V इज इक्वल टू काय? I इंटू आर. आताच पाहिला आपण एक फॉर्म्युला, P इज इक्वल टू काय होतं? V स्क्वेअर डिवायडेड बाय आर होतं. आता मला सांगा, V स्क्वेअरच्या जागी मी हे IR टाकतो, मग याचा सुद्धा काय होईल? स्क्वेअर होईल ना.
आय आर चा स्क्वेअर भागेला आर. मला सांगा वरचा एक खालचा एक आर आणि वरचा स्क्वेअर एक आर चा कॅन्सल झाला, उरलं काय आय स्क्वेअर उरलं आणि आर उरलं. म्हणजे पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला अजून मिळाला कोणता, आय स्क्वेअर आर. हा एक फॉर्म्युला झाला कोणाचा, बोला कोणाचा फॉर्म्युला, पॉवरचा. समजलं सर्वांना. दुसरा एक फॉर्म्युला काढला आपण. आता एक हीट म्हणून टॉपिक आहे पहा, हीट. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा हीटचं जे एसआय युनिट आहे, एसआय युनिट ते आहे जूल आणि सीजीएस युनिट जे आहे ते आहे कॅलरी. ठीक आहे, सर्वांना लक्षात ठेवायचं. हीटचं एसआय युनिट जूल आणि सीजीएस युनिट कॅलरी. आणि हीटला आपण डिनोट करतो एच ने. कशाने, एच ने. एचचा एक फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, आय स्क्वेअर आर टी. आय स्क्वेअर आर टी याला आपण काय म्हणतो, एक याला कोणता तरी लॉ सुद्धा म्हटलं जातं, मला लक्षात येत नाहीये. आय स्क्वेअर आर टी, याच्यामध्ये आय काय आहे, करंट आहे, आर रोध आहे, टी म्हणजे काय टाइम आहे आणि एच म्हणजे काय हीट. तर अशा पद्धतीनं आपण वेगळे फॉर्म्युले वापरून वेगळे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. कळलं. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कवक पेशींची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली असते. अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी की कवक, कवक म्हणजे काय बरं, कवक म्हणजे फंगाय. ठीक आहे, फंगी म्हणतो आपण त्यांना. यांची जी पेशीभित्तिका असते, पेशीभित्तिका म्हणजे सेल वॉल. जी सेल वॉल आहे ती कशाने बनलेली असते, तर लक्षात ठेवा याची सेल वॉल जी बनलेली असते ती कायटिनने बनलेली असते. कशाने बनलेली असते, कायटिनने बनलेली असते. आणि लक्षात ठेवा सेल्युलोजने ॲनिमल सेलची जी सेल वॉल राहते, ॲनिमल सेल, वनस्पती सेल, ॲनिमल म्हणतो, सॉरी प्लांट सेल म्हणायला पाहिजे होतं मला. नाही आपली पण राहते राईट ना, आपली जी सेल राहते ती पण बनवून राहते कशाने, सेल्युलोजने. नाही नाही नाही, प्लांट सेलचीच बनलेली राहते, सॉरी या. लक्षात ठेवा जी प्लांट सेल आहेत, प्लांट सेल, प्लांट सेलची जी सेल वॉल राहते ती सेल्युलोजनं बनलेली असते. आपल्याला सेल वॉलच नाही ना, ॲनिमल सेलला सेल वॉल नसतं, प्लाझ्मा मेम्ब्रेन बाहेरची असते, बरोबर ना. चला लक्षात ठेवा. आता याच्यापैकी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी पुढच्या स्लाइडवर सांगण्याचा प्रयत्न करतो. आता विद्यार्थी मित्रांनो इथेच पाहून घ्या पहिले, फंगाय हे कसे असतात पहा. पहिला प्रश्न कोणी विचारला की फंगाय काय आहे, तर म्हणायचं फंगाय हे नॉन ग्रीन स्ट्रक्चर आहेत, हिरवे नसतात कधीच, बरोबर आहे, नॉन ग्रीन असतात. नंतर हे युकॅरियोटिक आहेत, युकॅरियोटिक आहेत, बरोबर. युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकीय आहेत, हिरवे नाहीत, दृश्य केंद्रकीय आहेत, दृश्य केंद्रकीय आहेत, बरोबर आहे. हा, नॉन ग्रीन म्हणजे हिरवे नाहीत. नंतर सॅप्रोफायटिक आहेत, सॅप्रोफायटिक म्हणजे मेलेल्या ऑर्गॅनिक मॅटरवर जगणारे. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे मग त्याच्यात प्लांट पण आले आणि ॲनिमल पण आले. मेला ॲनिमल त्याच्यावर ग्रोथ असेल तर तो काय आहे, फंगाय आहे. मग एखादा प्लांट असेल त्याच्यावर ग्रो होत असेल तर तो सुद्धा काय आहे, फंगाय आहे. समजलं. त्यानंतर हे जे असतात कोण, फंगाय, हे कसे असतात, हे मल्टी सेल्युलर असतात. कसे असतात, मल्टी सेल्युलर असतात. कळलं. सॅप्रोफायटिक झालं म्हणजे मेलेल्या ऑर्गॅनिक मॅटरवर जगणारे आहेत. हे मल्टी सेल्युलर आहे म्हणजे एका सेलापेक्षा जास्त सेलनी बनलेले आहेत. त्यानंतर अजून महत्वाची गोष्ट काय आहे, यांचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. सर्वात महत्वाचं एक्झाम्पल यांचं आहे मशरूम. ठीक आहे, मशरूम कोणी विचारलं तर मशरूम हे एका प्रकारचं काय आहे, बोला फंगस आहे, राईट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तिथे एक शब्द होता सेल्युलोज. सेल्युलोज विद्यार्थी मित्रांनो, सेल्युलोज हा एका प्रकारचा पॉलिसॅकराइड आहे. काय आहे, पॉलिसॅकराइड. ठीक आहे. त्यानंतर तिथे फ्रुक्टोज नावाचा शब्द होता, फ्रुक्टोज. फ्रुक्टोजचा फॉर्म्युला काय आहे तो कोणी विचारलं तर म्हणायचं C6H12O6. आणि फ्रुक्टोज हा एका प्रकारचा काय आहे, मोनोसॅकराइड आहे. काय आहे, मोनोसॅकराइड आहे. आणि तुम्हाला माहित आहे मोनोसॅकराइड किंवा पॉलिसॅकराइड यांना काय म्हणतात, हे काय नाही तर हे कार्बोदके आहेत. कार्बोदके. कळलं. कार्बोहायड्रेटचे फॉर्म आहेत सेल्युलोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज. लॅक्टोज सुद्धा येतो याच्यात, सुक्रोज येतो,
आणि अजून एक आहे बस लॅक्टोज, सुक्रोज आणि माल्टोज. हे 3 तर डायसॅकराइड आहेत. काय आहेत? डायसॅकराइड. त्यामध्ये हा लॅक्टोज जो असतो हा कशामध्ये मिळतो आपल्याला? मिल्क मध्ये मिळतो, बरोबर आहे. आणि या मिल्क मध्येच नंतर मग लॅक्टोबॅसिलाई एक बॅक्टेरिया जातो, बॅक्टेरिया, आणि त्या बॅक्टेरियाचं नाव आहे लॅक्टोबॅसिलाई. आणि तो या लॅक्टोजचं रूपांतर कशामध्ये करतो? लॅक्टिक ऍसिड मध्ये करतो, आणि ज्याला आपण दही म्हणतो. कळालं? दुधाचं दही करणारा बॅक्टेरिया कोण आहे? लॅक्टोबॅसिलाई. तो कोणाला तोडतो? तर लॅक्टोजला तोडतो. लॅक्टोजचं रूपांतर कशामध्ये घडून करतो? लॅक्टिक ऍसिड मध्ये करतो. कळालं सर्वांना? चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 4 मीटर आणि 2 मीटर नाभी अंतर असलेल्या 2 पातळ भिंगे एकमेकांना स्पर्श करून ठेवली असता त्यांचे संयोगी भिंगांचे नाभीय अंतर किती असेल? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. पहा, आपल्याला 2 काय दिलेले आहे? त्यांनी नाभीय अंतर दिलेले आहे. नाभीय अंतर म्हणजे फोकल लेंथ दिलेली आहे. पहिली फोकल लेंथ आहे पहा किती? 4 मीटर. दुसरी फोकल लेंथ दिलेली आहे आपल्याला किती? 2. दोन्ही प्लस मध्ये आहेत बरं, दोन्हीही प्लस मध्ये आहेत. आपला फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. जर अशा वेळेस जर आपल्याला पूर्ण फोकल लेंथ काढायची असेल तर फॉर्म्युला हा वापरावा लागतो. 1/f1 प्लस 1/ बोला f2. हा फॉर्म्युला वापरून आपण नाभी अंतर काढू शकतो. पहा मी व्हॅल्यू टाकतो इथे. बोला 1 डिवायडेड बाय 4 अधिक 1 डिवायडेड बाय 2. मला सांगा 4 आणि 2 या दोघांचा काय होईल? गुणाकार, बरोबर आहे. नाही, वर गुणाकार कसं काय येईल? वर बेरीज येईल. पहिले 2 आणि अधिक 4, बरोबर. आणि खाली या दोघांचा गुणाकार होईल 4 गुणिले 2. वर किती आलं? 6, खाली आलं 8. म्हणजे याला 2 डिवाइड केलं तर 3 आणि 4. मग 3ला जर का आपण 4 ने डिवाइड केलं तर उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो 1.33. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं सर्वांना? त्यानंतर नेक्स्ट पहा विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल अजून माहिती तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. फोकल लेंथ ही पॉझिटिव्ह सुद्धा असते आणि फोकल लेंथ ही निगेटिव्ह सुद्धा असते. पॉझिटिव्ह कधी असते बोला? जेव्हा कोणती लेन्स असते? कॉन्व्हेक्स. आणि निगेटिव्ह कधी असते? जेव्हा कोणती असते? कॉन्केव्ह. कळालं? त्यानंतर जर तुम्हाला पॉवर काढायचं असेल, पॉवर ऑफ लेन्स P, तर आपण काय करतो? 1/f हा फॉर्म्युला वापरून पॉवर सुद्धा काढतो. या पॉवरचं जे युनिट आहे ते काय आहे? D, आणि D चा अर्थ होतो डायोप्टर. कळालं? हे अतिशय महत्वाचं होतं विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. यात मी एक सांगतो तुम्हाला की लेन्सवर जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. कळालं? लेन्स हा टॉपिक फेवरेट टॉपिक आहे TET वाल्यांचा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. समजतं सर्वांना? चला लक्ष द्या. 104 डिग्री फॅरनहाइट हे तापमान सेल्सिअस या एककात किती असेल? अतिशय चांगला प्रश्न विचारला. आणि असे सुद्धा प्रश्न मी पाहिलेले आहेत, TET ला विचारलेले आहेत. पहा, यांनी आपल्याला फॅरनहाइट मध्ये टेम्परेचर दिलंय, डिग्री फॅरनहाइट दिलं, आणि याचं कन्व्हर्जन आपल्याला डिग्री सेल्सिअस मध्ये करायला सांगितलं. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला आता मला एक फॉर्म्युला आठवतोय, जर डिग्री फॅरनहाइटचं सेल्सिअस पासून जर डिग्री फॅरनहाइट करायचं असेल तर काय करायचं? पहा, याचा एक फॉर्म्युला आहे 9 डिवायडेड बाय 5 मल्टिप्लाइड बाय डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर इथं लिहायचं अधिक 32. हा जर का वापरला तर आपण डिग्री सेल्सिअसचं फॅरनहाइट करू शकतो. पण आपल्याला इथं फॅरनहाइट ऑलरेडी देऊ नये, मग मी काय करणार? इथे लिहिणार काय? 104. आता मला सांगा, हे 32 मला तिकडे पहिले घेऊन जावं लागेल. काय होईल सांगा? 104. पहा लक्ष द्या सर्वांनी. 104 मायनस 32 इज इक्वल टू 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस. कळालं सर्वांना? आता 4 मधून 2 गेले 2, राईट, आणि 10 मधून 3 गेले तर उरले किती? 7. आता हा 5 मल्टिप्लायला जाईल आणि 9 कुठे येईल? डिवाइडला येईल. इज इक्वल टू उरलं काय इकडे? डिग्री सेल्सिअस. 9 कितीला भागलं तर हे येते? 9 8 72, बरोबर आहे. हा मला सांगा,
मग इकडे काय उरलं 8 गुणिले 5 म्हणजे किती 40. विद्यार्थी मित्रांनो डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर किती आलं 40. कळालं. या प्रश्नाचं उत्तर किती येईल 40 डिग्री सेल्सिअस. कळालं. पण हे माझं सांगणं तुम्हाला काम नव्हतं. अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा मी तुम्हाला सांगितलं ना डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन डिग्री फॅरनाईट मध्ये फॉर्म्युला कोणता वापरायचा 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32 हा फॉर्म्युला या कन्व्हर्जन साठी वापरायचा. कळालं. त्यानंतर जर तुम्हाला कोणी म्हटलं की डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन केल्विन मध्ये करा तर काय करायचं फक्त त्या डिग्री सेल्सिअस मध्ये 273.15 ऍड करायचं. कळालं. 273.15 जर का तुम्ही ऍड केलं तर डिग्री सेल्सिअस जे आहे ते कन्वर्ट होतं कशामध्ये केल्विन मध्ये. कळालं. जर मी म्हटलं 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे याचं केल्विन मध्ये रूपांतर करा त्याला फक्त काय करायचं त्याच्यामध्ये 273 ऍड करून टाकायचं 0.15 म्हणजे हे उत्तर येते 298.15 केल्विन. कळालं. अतिशय चांगला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला टेम्परेचरचे युनिट माहित पाहिजे कोणकोणते आहेत डिग्री सेल्सिअस फॅरनहाइट आणि केल्विन. त्यात जे कन्व्हर्जन सुद्धा तुम्हाला जमले पाहिजेत. कळालं सर्वांना. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ध्वनी तरंगाचा कोणता गुणधर्म ध्वनीचा मोठेपणा लाऊडनेस ठरवतो. आता मला सांगा साऊंडची लाऊडनेस जी आहे ती कशावर डिपेंड करते त्याच्या अँप्लिट्यूडवर. कशावर अँप्लिट्यूड प्रशस्तीवर डिपेंड करते. आता लक्षात ठेवा सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो ही आहे वेव्ह राईट साऊंड वेव्ह आहे. मी काय सांगतो तुझ्याकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. हे वेव्ह आहे. हा हे जे अंतर आहे का हे अंतर इथून इथपर्यंत यालाच म्हणतात अँप्लिट्यूड ए म्हणजेच काय प्रशस्ती. याला तर म्हणतात क्रिस्ट. काय म्हणतात क्रिस्ट. ठीक आहे. आणि याला काय म्हणतात हे सुद्धा अँप्लिट्यूड झालं. मग हे काय झालं ट्रॉफ. आणि लक्षात ठेवा इथून इथपर्यंत ही झाली एक सायकल 1 सायकल. या इथून तर या पुढच्या क्रिस्ट पर्यंत या दोघांमधलं अंतर म्हणजे झालं लॅम्बडा. आणि लॅम्बडानं कोणाला डिनोट करतात बोला वेव्हलेंथला डिनोट करतात. कशाने लॅम्बडाने डिनोट करतात. पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो जी ध्वनी असते ध्वनीचे 3 प्रकार असतात माहिती आहे तुम्हाला. ध्वनी याचे किती प्रकार असतात 3 प्रकार असतात सर्वांनाच माहिती आहे. एक आहे अवश्राव्य दुसरी असते श्राव्य आणि तिसरी असते श्राव्ययुक्त किंवा त्याला अति वेगळंच नाव आहे बोला मला आठवत येत नाही. अल्ट्रासाऊंड म्हणतात त्याला अल्ट्रासाऊंड. ठीक आहे. याला म्हणतात इन्फ्रासाऊंड. ठीक आहे. इन्फ्रासाऊंड अल्ट्रासाऊंड. श्राव्य जी ध्वनी असते ती किती असते त्याची फ्रिक्वेन्सी असते कुठून कुठपर्यंत 20 ते 20,000 हर्ट्ज पर्यंत. ही फ्रिक्वेन्सी झाली कोणाची श्राव्य ध्वनीची. इन्फ्रासाऊंड जी असते त्याची किती असते 20 हर्ट्ज पेक्षा बोला 20 हर्ट्ज पेक्षा कमी असते. आणि याची अल्ट्रासाऊंडची 20,000 हर्ट्ज पेक्षा कशी असते बोला जास्त असते. कळालं. हे अल्ट्रासाऊंड जे आहेत हे कशामध्ये वापरतात इको मध्ये वापरतात. अजून सोनोग्राफी मध्ये वापरतात. सोनोग्राफी राईट. अजून एक टेक्निक आहे सोनार SONAR साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग ज्यामुळे आपण समुद्राची खोली मोजू शकतो. डेप्थ खाली काही आहे का समोर कोणता आईसबर्ग आहे का हे आपल्याला कळू शकते. पाण्यामध्ये कुठे सबमरीन आहे का हे आपल्याला समजू शकते. कोणत्या टेक्निकने सोनार. आणि या सोनार मध्ये सुद्धा कोणती साऊंड वेव्ह वापरल्या जातात अल्ट्रासाऊंड. अल्ट्रासाऊंडची फ्रिक्वेन्सी किती असते 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त असते. हे इन्फ्रासाऊंड जे असतात त्यांच्यामध्ये काय येतं माहिती आहे भूकंप आपल्याला ऐकू येत नाही पण काही प्राण्यांना ऐकू येतं. बरोबर आहे. अजून काय आहे याच्यापैकी साऊंड ऑफ पेंडुलम जो असतो तुम्हाला माहित आहे. पेंडुलमचा आवाज आपल्याला येणार नाही पण हे इन्फ्रासाऊंड मध्ये येतो. अजून विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा साऊंड जे असते साऊंड हे एका प्रकारचं काय आहे लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे. लक्षात ठेवा हे पण महत्वाचं आहे.
लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे. कोण? साऊंड. साऊंड ही कोणत्या प्रकारची वेव्ह आहे? लॉन्जिट्युडिनल. नंतर मीडियम नसेल तर ध्वनी प्रसारित होत नाही. व्हॅक्यूम मधून ध्वनी पास होत नाही. सॉलिड मधून सर्वात फास्ट जाते, त्यानंतर लिक्विड मधून आणि नंतर गॅस मधून. यांचा हे लक्षात ऑर्डर लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले सॉलिड, सॉलिड मध्ये सर्वात जास्त, त्यानंतर लिक्विड आणि सर्वात कमी कशातून जाते? गॅस मधून जाते. कोण? साऊंड. कळालं? समजलं सर्वांना? हे सगळी माहिती कोणाबद्दल होती? साऊंड बद्दल होती विद्यार्थी मित्रांनो. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते? आता तुम्हाला सर्वांनाच माहित आहे, जेव्हा तुम्ही खूप जास्त एक्सरसाइज करता किंवा धावपळ करता त्यावेळेस तुमचे पायाचे स्नायू, हातांचे स्नायू जे आहे ते दुखतात. का दुखत असतील बरं? कारण की त्यांना जेवढा ऑक्सिजन पाहिजे तो ऑक्सिजन त्यांना मिळत नाही. मग ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तिथं अनॅरोबिक रेस्पिरेशन होते. कोणतं रेस्पिरेशन होते? अनएरोबिक रेस्पिरेशन. सर्वांना लक्षात ठेवायचं, अनएरोबिक रेस्पिरेशन. ठीक आहे. रेस्पिरेशनचे दोन प्रकार असतात विद्यार्थी मित्रांनो. एक असतं एरोबिक जे ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये होते, आणि एक असतं अनएरोबिक रेस्पिरेशन जे O2 च्या अब्सेन्स मध्ये होते. अब्सेन्स मध्ये होते. आणि या प्रोसेसचा जो शेवटचा प्रोडक्ट असतो का, एकतर तो इथेनॉल असतो किंवा लॅक्टिक ऍसिड असतो. ठीक आहे. फर्मेंटेशन होत असतं. म्हणून लक्षात ठेवा, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? लॅक्टिक ऍसिड असं आहे. आता पुढे सांगतो विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. एरोबिक रेस्पिरेशन जे आहे, एरोबिक रेस्पिरेशन, एरोबिक रेस्पिरेशन जे आहे हे कशामुळे होते? O2 च्या प्रेझेन्स मध्ये. ठीक आहे. O2 च्या प्रेझेन्स मध्ये. किती स्टेप मध्ये कंप्लीट होते? 3 स्टेप मध्ये कंप्लीट होते. बरोबर. पहिली स्टेप कोणती? ग्लायकोलिसिस. दुसरी कोणती? TCA सायकल. आणि तिसरं कोणतं आहे? ETC रिॲक्शन. आता ग्लायकोलिसिसला दुसरं नाव आहे EMP पाथवे. काय नाव आहे? EMP पाथवे. का म्हणतात त्याला EMP पाथवे? कारण की ग्लायकोलिसिस ही जी प्रोसेस आहे ती शोधली होती 3 सायंटिस्टनी, एम्बेडन, मेयरहॉफ आणि पार्नास. म्हणून त्या ग्लायकोलिसिसला EMP पाथवे म्हणतात. त्यानंतर TCA सायकल. TCA सायकलला दुसरं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो क्रेब्स सायकल. कारण की याचा शोध जो आहे सर हान्स क्रेब यांनी लावला होता. ETC नंतर आपल्याला हे कळतं की आपल्याला एका NADH2 पासून आपल्याला 3 ATP मिळतात आणि एका FADH2 पासून आपल्याला किती? 2 ATP मिळतात. हे आपल्याला कधी कळतं? ETC इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन झाल्यानंतर कळतं. कळालं? आता या ETCचा जो बाय प्रोडक्ट असतो अजून तो काय असतो? पाणी सुद्धा असते. कळालं? नंतर आता पहा, मी काही महत्त्वाच्या गोष्टी अजून सांगतो तुम्हाला. ग्लायकोलिसिस मध्ये ग्लुकोज जातो. कोण जातो? ग्लुकोज. आणि ग्लुकोजचं रूपांतर होतं पायरुविक ऍसिड मध्ये. कशामध्ये होते? पायरुविक ऍसिड. एका ग्लुकोज पासून आपल्याला 2 पायरुविक ऍसिड निर्माण होतात. बरोबर आहे. नंतर हा पायरुविक ऍसिड जो आहे हा कन्वर्ट होतो ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये. ऍसिटिल कोएन्झाइम ए. बरोबर आहे. आता कोणी विचारलं की हे ग्लायकोलिसिस कुठे होते, तर म्हणायचं ही प्रोसेस सायटोप्लाझम मध्येच होते. कुठे होते? सायटोप्लाझम. ठीक आहे. पण या दोन्ही प्रोसेस TCA आणि ETC या कुठे होतात? तर हे दोन्ही होतात कुठे? मायटोकॉन्ड्रिया मध्ये. कुठे होतात? मायटोकॉन्ड्रिया तंतुकणिकेत होतात. कळालं? नंतर हे NADH2 जर बनवायचं असेल तर कोणतं विटॅमिन लागतं? विटॅमिन B3 लागतं. FADH2 बनवायचं असेल तर कोणता विटॅमिन लागतो? विटॅमिन B2 लागतो. विटॅमिन B3 चं नाव काय आहे? नियासिन किंवा निकोटिनामाइड. नियासिन सुद्धा आहे आणि निकोटिनामाइड सुद्धा आहे. आणि विटॅमिन B2 चं नाव आहे रायबोफ्लेविन. म्हणून तर नाव आलं F. हे बघा F चा अर्थ, हे FADH2 चा फुल फॉर्म माहिती आहे सर्वांना. S2 आला तर रिड्यूस म्हणायचं. S2 आला तर काय म्हणायचं? रिड्यूस. N म्हणजे काय? निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. आणि FAD चा अर्थ फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. कळालं सर्वांना? हे सर्व माहिती होती विद्यार्थी मित्रांनो
ॲरोबिक रेस्पिरेशनची. आणि लक्षात ठेवा ॲनारोबिक रेस्पिरेशन मध्ये फक्त एकच स्टेप होते, दॅट इज ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस झालं की पायरुविक ऍसिड बनतं, नंतर मग ते कन्वर्ट होतं, फर्मेंटेशन होतं आणि त्याचं रूपांतर एकतर इथेनॉल मध्ये होतं किंवा लॅक्टिक ऍसिड मध्ये होतं. आपल्या शरीरामध्ये इथेनॉल न बनता लॅक्टिक ऍसिड बनतो. म्हणूनच काय होतं, जास्त जर तुम्ही काम केलं तर त्या स्नायू दुखायला लागतात, त्या जागी क्रॅम्प्स येतात. ते क्रॅम्प्स कोणामुळे येतात, त्या लॅक्टिक ऍसिडमुळे येतात. चला, अतिशय चांगली ही माहिती होती विद्यार्थी मित्रांनो. पहा, लिहून घ्या आणि याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढू शकता. आणि आपल्या चॅनलचं नाव विसरायचं नाही, सायन्स बाय शाह सर. आता मी इथून एक सांगतोय तुम्हाला, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला सर्व चांगले मार्क घ्यायचे असतील तर माझी एक प्लेलिस्ट आहे 2026 ची जी प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट उघडायची आणि त्यामधले सर्व व्हिडिओ पाहायचे. ते जर का तुम्ही सर्व व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला हमखास सायन्समध्ये पूर्णच्या पूर्ण मार्क मिळतील. तुमचा कोणताही प्रश्न चुकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रयत्न तुमच्यासाठी चालू आहे. आणि काय करा, चला जी काही ती प्लेलिस्ट आहे दुसऱ्यांना शेअर सुद्धा करा, म्हणजे जे विद्यार्थी सायन्सचा अभ्यास करत असतील त्यांचा फायदा होईल. कळालं? जास्तीच्या गोष्टी आपण करत नाही, आपण प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे, नॅचरल रबर हा एक पॉलिमर आहे. कोणता पॉलिमर आहे? हे बघा, म्हणजे कशाचा पॉलिमर आहे? तर नॅचरल रबर हा पॉलिमर आहे कशाचा? आयसोप्रीनचा. ठीक आहे, नॅचरल रबर हा पॉलिमर आहे आयसोप्रीनचा. लक्षात ठेवा, विसरायचं नाही. ठीक आहे, आणि हा आयसोप्रीन हा कोणता पॉलिमर आहे? होमो पॉलिमर आहे. म्हणजे एका प्रकारच्या मोनोमर पासून बनलेला आहे. ठीक आहे, सम आणि सह, बरोबर आहे, असंच होतं ना, सम सह बहुवारिके. हा असेल समवाला, दुसरा असतो सहवाला, राईट. तर को पॉलिमर कोणकोणते असतात ते सुद्धा आपण पाहायचं आहे आपल्याला. पहा, को पॉलिमर कोणकोणते आहेत आपण पाहूया. को पॉलिमर आहेत विद्यार्थी मित्रांनो, एक आहे बॅकेलाइट. आपल्या घरचे जे बटन असतात ना, बटन्स, इलेक्ट्रिकल स्विचेस, ते सगळे बनलेले असतात बॅकेलाइटने. आणि बॅकेलाइट हा बनलेला असतो फॉर्माल्डेहाइड आणि फिनॉलने. फॉर्माल्डेहाइड आणि फिनॉल जेव्हा एकमेकांसोबत रिएक्शन करतात का, तेव्हा हा बॅकेलाइट बनतो. आणि बॅकेलाइट अजून एक दुसरा आहे, बॅकेलाइटनं कुकरचे हँडल सुद्धा बनवतात. कुकरचं जे ब्लॅक कलरचं हँडल असतं का, ते कशापासून बनलेलं असतं? बॅकेलाइट. बॅकेलाइट काय आहे तर म्हणायचं हा एका प्रकारचा थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे. थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे. कळालं? त्यानंतर अजून दुसरं एक्झाम्पल, पेट. पॉलीइथिलीन टेरेप्थलेट, म्हणजे आपल्या ज्या बिस्लेरी किंवा ते वेगवेगळ्या वर्षा काय काय येत आहे बघा, त्यांच्या बॉटल पिण्याच्या, त्या ज्या असतात बॉटल, त्या बनलेल्या असतात कशाच्या? पॉलीइथिलीन टेरेप्थलेटच्या. आणि ते सर्व काय आहेत? कोपॉलिमर आहेत. होमोपॉलिमर कोणकोणते असतात ते पाहूया. पहा, होमोपॉलिमर म्हणजे काय? एकाच प्रकारच्या मोनोमरनी बनलेले जे असतात बहुवारिके, जे बहुवारिके एकाच प्रकारच्या एकवारिकेने बनलेले असतात त्यांना आपण काय म्हणतो? होमोपॉलिमर. कोणकोणते आहेत? पॉलीप्रोपिलीन. बरोबर आहे, पॉलीप्रोपिलीन बनलेला असतो कशापासून? प्रोपीन पासून. नंतर नंबर 2 आहे पीव्हीसी, पॉलीव्हिनिल क्लोराइड. हा बनलेला असतो व्हिनिल क्लोराइड पासून. व्हिनिल क्लोराइड. आणि व्हिनिल क्लोराइड पासून काय बनतं? पाईप्स बनतात. पाईप, आपल्या घरी जे व्हाईट पाईप, पिवळे पाईप दिसतात ना, ते पीव्हीसी पाईप असतात. त्यानंतर टेफ्लॉन. टेफ्लॉनचं नाव काय आहे? पॉली टेट्रा फ्ल्युरो इथिन, हे त्याचं नाव आहे. आणि त्याच्या मोनोमरचं नाव काय मग? टेट्रा फ्ल्युरो इथिन. आणि टेफ्लॉन कुठं वापरला जातो? नॉनस्टिक कुकवेअर्स मध्ये वापरला जातो. नॉनस्टिक कुकवेअर्स, भांडे, आपल्या घरी जे भांडे असतात नॉनस्टिक भांडे, त्यांच्यामध्ये टेफ्लॉन वापरल्या जातो. नंबर 4 पॉलीस्टायरीन. पॉलीस्टायरीन मध्ये काय असतं? स्टायरीन असतं. स्टायरीन त्याचा काय आहे? मोनोमर आहे. आणि याचा उपयोग कुठे होतो? थर्मोकॉल बनवण्यासाठी. कळालं विद्यार्थी मित्रांनो? ही सगळी माहिती सगळ्यांनी व्यवस्थितपणे आपल्या बुकमध्ये लिहून ठेवायची आणि पाठ करायची आहे. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. संबंध सर्वांना. चला पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे.
पहा, या रोगावर बीसीजी ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते. अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. कोणता असा रोग आहे ज्याच्यावर बीसीजी लस वापरली जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, क्षयरोग, टीबी. क्षयरोग म्हणजे काय? टीबी. विषमज्वर, टायफॉइड, बरोबर. कॉलरा तुम्हाला माहिती आहे, कॉलराच म्हणतात. कोविड म्हणजे काय? जॉन्डिस. टीबी आणि टायफॉइड या दोन्ही बिमाऱ्या होतात बॅक्टेरियामुळे. कशामुळे? बॅक्टेरिया. बॅक्टेरिया म्हणजे काय? जीवाणूमुळे. ठीक आहे, जीवाणूमुळे होणाऱ्या बिमाऱ्या आहेत. आणि जॉन्डिस ही बिमारी जी आहे ती व्हायरसमुळे होते. ठीक आहे. जॉन्डिस म्हणजे तुम्हाला माहिती आहे, काय वेळ बॉडी पूर्ण पिवळी पडते,